ज्या भारतीय सुपुत्रांच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा भारताच्या प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले, जिच्या पवित्र कुशीतून शिवरत्न जन्माला आल्या अशा राजमाता जिजाऊ, सबंध महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करणं प्रस्तावित वेळेमध्ये शक्य नाही, अशा सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन. आजच्या या पवित्र सायंकाळी, आजची ही सायंकाळ ज्यांना आपण समर्पित करतो आहोत, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः अभिवादन. हा टिटवाळा महोत्सव गेली 10 पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आणि आजची सायंकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अर्पण करत असतानाच सर्व आयोजकांचं आणि आमचे मित्र विजय भाऊंचं करावं तेवढं कौतुक कमी. कारणास्तव आपल्या सर्वांना ज्ञात आहे की हा जो महोत्सव आहे तो सर्व टिटवाळाकरांसाठी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी, आणि अगदी वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालंच तर धांगडधिंगा म्हणून हा महोत्सव पुढील काही मिनिटांमध्ये उजाळा देणार आहोत. खरं म्हणजे मला ज्ञात आहे, पुढील काही मिनिटांमध्ये उजाळा देणार आहोत. खरं म्हणजे मला ज्ञात आहे, विकासजींनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. तो म्हणजे ह्या टिटवाळा महोत्सवाशी, या मंचाला मी नवीन नाही, हा मंच मला नवीन नाही. म्हणून अगदी काही सेकंदात सांगतो की गेली अनेक वर्ष या महोत्सवाच्या या मंचावरती निवेदनाचं काम करत असताना आज एक वक्ता म्हणून पुढे येतोय. शाब्दिक दबाव नक्कीच आहे, परंतु हा मंच, ह्या मंचासमोर असणारी तुफान गर्दी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या टाळ्या शिट्ट्या ह्या मी माझ्या डोळ्याने पाहिल्यात. आज विकासजींनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंध देशाला, मी हा देश शब्द वापरतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिकवण हे कोणत्या जातीला, कोणत्या धर्माला, कोणत्या समाजाला, विशिष्ट गटाला अजिबात नव्हतं. त्यांचं जे शिक्षण होतं ते समाजातील प्रत्येक घटकाला होतं. सांगताना सांगितलंच त्यांनी, तुमचंही पाठ आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दुर्दैवाने आम्ही त्या 3ही शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही डोक्यावरती घेतले आणि बस त्या डोक्यावर घेतलेल्या प्रतिमेला फक्त आम्ही कायम अभिवादन करत असतो. मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण आपल्याला माहिती आहे की हा देश दारिद्र्य रेषेच्या संदर्भामध्ये जगामध्ये कुठे आहे, परंतु जर कुणाला जर एका वाक्यामध्ये त्याच्यावरती जर उपाय शोधायचा असेल की हा देश हा प्रगत असला पाहिजे, हा देश विकसित असला पाहिजे, किंवा अमेरिका, रशिया आणि चायनाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला पाहिजे, किंवा जपान आणि जर्मनीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला पाहिजे, जर दारिद्र्य हटवायचं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर आम्ही आमच्या डोक्यामध्ये घेतले तर मला असं वाटतं इथं येणारा, आर्थिक क्षमता पाहून येणारा कोणताही व्यक्ती गरीब असणार नाही, कारण आपण त्यांचे विचार समजूनच घेतले नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलण्यासाठी आयोजकांनी मला दिलेला जो विषय आहे तो म्हणजे मला माझ्या स्वप्नातील, अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील अभिप्रेत असलेला भारत हा नक्की कसा असायला पाहिजे किंवा कसा असणं त्यांना अपेक्षित होतं. या अगोदर अनेक वक्त्यांनी, अनेक लहान मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तुमच्यापैकी सुद्धा कोणाला ते नवीन नसावे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं छोटं नक्कीच नाही आहे की त्यांचं व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसावं. मग आज भारत म्हणून किंवा हा देश म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत तरी काय होता राज्यघटनेच्या संदर्भामध्ये? कारण कोणत्याही व्यक्तीने बोलायला सुरुवात केली की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं, तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. पण नीट लक्षात घ्या, भारतीय राज्यघटना लिहायला सुरुवात झाली 9 डिसेंबर 1946ला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 नंतर, त्यानंतरचा सगळा प्रवास जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला 2 टप्प्यांमध्ये समजून घ्यावे लागतात. पहिला टप्पा आहे की त्यांनी घेतलेलं शिक्षण, आणि दुसरा टप्पा आहे घेतलेलं शिक्षण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत किंवा तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेची पहिली ओळ आहे कलम क्रमांक 1 मध्ये. आमच्या विकासजींनी सुद्धा आर्टिकल 340, 41, 42 तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने, कारण आम्ही डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, वकील होतो,
किंवा आपापल्या क्षेत्रातलं उत्तम ज्ञान घेतो, परंतु जी राज्यघटना जी आम्हाला मूलभूत हक्कांपासून तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि आपण घेतलेल्या श्वासावरती नियंत्रण मिळवून देण्याचं काम करते, त्या राज्यघटनेचं एकही कलम एकही शब्द आम्ही कधी कधी वाचत सुद्धा नाही. त्या राज्यघटनेतली पहिली ओळ जर पाहिलं, इंडिया दॅट इज भारत विल बी द युनियन ऑफ द स्टेट्स, असं इंग्रजीतलं वाक्य आहे की इंडिया दॅट इज भारत हा राज्यांचा संघ असेल. अमेरिकेला संघराज्य म्हणून असणारी अभिप्रेत व्यवस्था या देशामध्ये निर्माण होऊ द्यायची नाही, तर राज्यांचा संघ, कारण यातलं कोणतं राज्य फुटून निघणार नाही आणि हा एकसंघ देश आम्हाला पाहायला मिळेल, इथपासून छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत राज्यघटना लिहिली. अनेकांचा आक्षेप असतो की भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक समित्या होत्या, त्यापैकी एक समिती म्हणजेच मसुदा समिती, आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवलं गेलं होतं. खरं म्हणजे राज्यघटनेच्या जेवढ्या समित्या होत्या त्यापैकी सर्वाधिक महत्वाची असणारी समिती ती म्हणजे मसुदा समिती, आणि त्याचं अध्यक्षपद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यामागचा काहीतरी विचार त्यावेळच्या संविधान सभेकडे असेलच की. त्यातलं सर्वात आणि महत्वाचं कारण मी तुमच्या समोर सांगतोय, आणि आज सुद्धा तुम्ही हे मानाल की जेव्हा आपण चर्चा करतो त्यांच्या आयुष्याच्या 65 वर्षांची, म्हणजे 1891 ते 1956 पर्यंतची, तेव्हा हे मान्य करावं लागेल. आज सुद्धा आम्ही एखादी अर्धी एक कागदाची चिठ्ठी म्हणजे डिग्री घेताना प्रचंड संघर्ष मानतो. ज्या माणसानं आपल्या हयातीमध्ये 21 डिग्र्या मिळवल्या, त्यामध्ये 3 डॉक्टरेट आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती मिळवल्या, त्या व्यक्तीचं असणारं अगाध ज्ञान भारतीय राज्यघटनेमध्ये रिफ्लेक्ट व्हावं किंवा ते प्रदर्शित व्हावं, या अनुषंगाने त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मसुदा समितीमध्ये 7 लोक होते, मग त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणायचं, किंवा फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का. आम्ही शिकतो, परंतु संकुचित प्रवृत्तीने, आणि संकुचित प्रवृत्ती ही दोन्ही बाजूनी आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आमचे आहे, आणि काही लोकांना वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमचा काहीही संबंध नाही. मला असं वाटतं की या दोन्ही मानसिकता या भिकारी मानसिकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे छोटे नाही का ते कोणत्या तरी समाज घटकाचे व्हावे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे छोटे नाही का ते कुणाला आपले वाटावेसे नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की 750 कोटी जर आजची जगाची लोकसंख्या आहे, त्या जगातील 750 कोटी लोकसंख्येचा सगळा मेंदूचा अर्क जर एखाद्या पारड्यामध्ये टाकला, त्यापेक्षा काकणभर जास्त वजन या महामानवाच्या मेंदूचं भरावं, इतकी महान हस्ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाला हवा असेल की अभिप्रेत असणारा भारत कसा असावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त समाज व्यवस्था बदलवण्याचं काम केलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त राज्यघटना लिहिल्याचं काम केलं नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे. अभ्यासाची सुरुवात प्रॅगॅटिझम पासून करावी, आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट घ्यावी, अर्थशास्त्रावरती प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहावा, आणि 1 एप्रिल 1935ला आत्ताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण होण्यासाठी हिल्टन यंग कमिशन समोर साक्ष द्यावी. आम्ही ते विचारच पाहत नाही का, जसं सांगितलं विकासजींनी की 24-24 तास ज्या वेळेस माणूस तंद्री लावून अभ्यास करत होता, काय शिकायचंय आम्हाला, काय प्रेरणा घ्यायची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून. 14 एप्रिल 6 डिसेंबर 7 नोव्हेंबर इथपर्यंतच फक्त दिवस साजरे करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सीमित करण्याचा मूर्खपणा इथून पुढे तरी झाला नाही पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर कुणाला माहीत नसेल तर जॉन गंटूर यांचं एक वाक्य सांगतो. त्यांनी इनसाइड एशिया नावाचं पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकातलं वाक्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. 1938ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जॉन गंटूर ज्यावेळेस भेटले, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संग्रहामध्ये 8000 पुस्तकं होती. आमच्याकडे 8 पण असत नाहीत, आणि असली तरी ते वाचली जात नाहीत. 8000 पुस्तकं 1938 मध्ये ज्यांच्या संग्रहात होती, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन आज 69 वर्षांपूर्वी झालं, तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहामध्ये 35,000 पुस्तकं होती. जर शिकायचं असेल किंवा जे काही प्रेरणा आपल्याला घ्यायची असेल तर ही आहे की जसं शिका 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 पण किती शिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं काही शिकलं, एवढा काही अभ्यास केला की त्याचं वर्णन काही मिनिटांमध्ये करणं अशक्य आहे. परंतु हाही प्रश्न पुढे येतो
बऱ्याच लोकांचा दुसरा आक्षेप असा असतो, मी अभिप्रेत भारताकडे नक्कीच जाणार आहे, पण त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व घडलं कसं आणि संघर्षमय परिस्थितीतून ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनतात कसे, हे तुमच्यापर्यंत माझा पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण बऱ्याचदा बोलत असताना मी दोन विषय माझे फार आवडीचे आहेत. एक, ज्ञात नसलेले आंबेडकर, आणि दोन, त्यांना अपेक्षित असलेला भारत. ज्या दिवशी इथल्या प्रत्येक व्यक्तीला कळेल त्या दिवशी हा देश ना गरीब राहील ना अप्रगत राहील. परंतु हे दोन गोष्टी जर नाही समजल्या तर हा देश गरीबच राहील आणि हा देश कायम अप्रगत राहील, हे मी ठणकावून सांग. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला सगळ्यांना माहिती आहे. खरं म्हणजे महू हे काय कुठल्या गावाचं नाव नाहीये. बऱ्याच लोकांचं ते मिसकन्सेप्शन आहे. महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ द वॉर. हा 4 शब्दांचा एक छोटासा केलेला शॉर्ट फॉर्म म्हणजे महू आहे. कारण त्यांचे वडील हे सैन्यामध्ये होते आणि म्हणून मध्य प्रदेशातल्या महू मधला त्यांचा जन्म आहे. आर्मीमध्ये ग्रेड पोस्ट असल्या कारणाने आर्मीचे झालेले संस्कार आणि तदनंतर शाळेमध्ये घेतलेला प्रवेश. आम्ही 7 नोव्हेंबर हा दिवस त्यांचा प्रवेश दिन म्हणून साजरा करतो, परंतु त्याच व्यक्तीला जेव्हा शाळेमध्ये गेल्यानंतर किती करावा लागलेला संघर्ष हा छोट्या मोठ्या किंवा माझ्यासारख्या तोडक्यात म्हणजे टोकड्या शब्दांमध्ये मांडणं अशक्यच आहे. कारण चातुर्वर्ण्य व्यवस्था ही आजही 2025 मध्ये आम्हाला जर पीडा देत असेल तर त्यावेळी त्या बालकाला किती दिली असेल ज्यानं त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला छेद देत शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. आणि प्रवेश देत असताना त्यांनी वेटिंग फॉर द विजा नावाचं एक पुस्तक लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 खंड आहेत. त्या खंडामध्ये त्यांनी सगळे स्वतःचे अनुभव सांगितलेत की कशा प्रकारचा संघर्ष करावा लागला. बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या विशिष्ट समाजासाठी किंवा अस्पृश्यता नष्टतेसाठी काम केलं, परंतु करत असताना ज्या चटक्यांमधून त्यांचं व्यक्तिमत्व घडलं म्हणून ते करावं लागलं. ज्यावेळी ते शाळेमध्ये जायचे त्यावेळी शाळेमध्ये बसण्यासाठी लागणारी चटई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः घरामधून घेऊन यायचे. एका वाक्य सगळं काही वाचन करत असताना एक शब्द वाचला किंवा एक वाक्य वाचलं आणि म्हणून कुतूहल निर्माण झालं आणि म्हणून सखोल वाचन केल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी मला पुढे पाहायला मिळाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर द विजा नावाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की नो पिऊन नो वॉटर. छोटा शब्द आहे. शिपाई आला नाही तर पाणी मिळणार नाही. या वाक्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर असं जाणवलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनामध्ये एखाद्या माठाला किंवा एखाद्या पाण्याच्या हौदाला स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती. मग शाळेत येणारा शिपाई दुरून पाणी द्यायचा आणि ओंजळीनं पाणी प्यावं लागायचं. आणि जर तो पिऊन जर शाळेत आला नाही तर ते पाणी सुद्धा न मिळावं एवढ्या मोठ्या संघर्षातून ते पुढे आलेत. मी मगाशी जसं सांगितलं की 14 एप्रिल 6 डिसेंबर 7 नोव्हेंबर साजरं करणं एवढाच जर समाज व्यवस्थेचा आणि भारतीय म्हणून जर आपण तेवढंच फक्त करणार आहोत तर मग त्या महामानवाने आपल्या आयुष्याला दिलेलं जे काही देणं आहे ते आपण खरं तर पाण्यात घालतोय. कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण अर्थशास्त्रामध्ये होतं. जर त्या माणसाने ठरवलं असतं ना गर्भश्रीमंत व्हायचं आहे, जे काही शिक्षण घेतलं होतं ते परदेशामध्ये घेतलं होतं. जर ठरवलं असतं ना, आपण जसं मराठीमध्ये म्हण वापरतो की 7 पिढ्या बसून खातील, मी सांगतो उपलब्ध ज्ञानाचा वापर त्या महामानवाने जर 20 वर्ष जरी केला असता 100 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, एवढं काही कमावू शकले असते. परंतु ज्यावेळी परदेशामध्ये शिक्षण घेत होते, ज्या समाज व्यवस्थेने मला चटके दिले, ज्या समाज व्यवस्थेने मला हिनलं, त्या समाज व्यवस्थेला सुधारणा करण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल आणि ती समाज व्यवस्था बदलवण्यासाठी प्रयत्न करेल. कारण आज मी फक्त माझ्या कुटुंबाचा आणि सेल्फ सेंटर जर जीवन जगलं तर खितपट पडलेला समाज हा अनेक वर्ष तसाच पडून राहील. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त अस्पृश्यता याच घटकाला कधी स्पर्श नाही केला, त्याच्यासोबत अनेक घटक आहेत, अनेक घटक आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त चातुर्वर्ण्य समाज व्यवस्थेने चटके दिलेत का? नाही. त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बडोद्याचे सयाजी महाराज गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीने ते परदेशात शिकायला गेले होते, त्या डॉक्टर सयाजी महाराज गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीने शिक्षण घेऊन परत आल्यानंतर जेव्हा ते सयाजी महाराज गायकवाड यांच्या सैन्याचे सचिव बनले, तिथे सुद्धा त्यांना तसेच अनुभव आले. नुसते कार्यालयातच अनुभव वाईट येत नव्हते. सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या कार्यालयामध्ये येणारा शिपाई सुद्धा लांबून फाईल फेकायचा. फक्त तेवढ्यावरच थांबले नाहीत. आज जे मला सांगायचंय ते थोडंसं त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय.
राहायला जागा नव्हती म्हणून एका फारसी मित्राला सांगितलं की मला राहायला जागा मिळेल का. त्याने सांगितलं प्रयत्न करतो परंतु तुला नाव बदलून राहावं लागेल. आणि मग सांगितलं त्यांनी की ठीक आहे असंच असेल तर माझं एखादं फारसी नाव मला दे आणि तिथे राहील. तिथे ते फारसी नाव बदलून राहिले पण 10-12 दिवसामध्ये कळलं की हा व्यक्ती अवर्ण अवस्थेत अवर्ण समाजातून येतो किंवा अस्पृश्य समाजातून येतो. म्हणून अनेक युवक तिथे फारसी समाजातले आले आणि आंबेडकरांना मारहाण करायला लागले. परिणामी त्यांना त्यांचं घर सोडावं लागलं. पुढे दुसराही प्रयत्न केला. बडोद्याच्या सैन्याच्या सचिवावरती अशी वेळ यावी ही खरं तर फार वाईट अवस्था होती. प्रयत्न अनेक केले परंतु कोणत्याही समाज व्यवस्थेने त्यांना स्वीकारलं नाही. ख्रिश्चन मित्राकडे प्रयत्न केले. त्यानेही सांगितलं की मला काही प्रॉब्लेम नाही, मी शिकलेलो आहे, मी परदेशातून शिक्षण घेऊन आलोय, परंतु तुला जर माझ्या घरामध्ये ठेवलं तर माझ्याकडं कामाला येणारे कामगार किंवा वर्कर्स आहेत ते तुला स्वीकारणार नाहीत आणि ते काम सोडतील. म्हणजे एखाद्या वर्ग 1च्या अधिकाऱ्याची अवस्था आणि त्या घरामध्ये काम करणारे कामगार सुद्धा घर सोडतील ही भीती एखाद्या ख्रिश्चन मित्राला वाटावी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो. नाशिकवरून औरंगाबादला एकदा भेटीसाठी जात असताना मध्ये दौलताबादचा किल्ला लागतो. त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी जात असताना एका हौदावरती पाणी पित होते आणि कुठे काही मुस्लिम युवकांना असं कळलं की हा व्यक्ती अमुक समाजातून येतो आणि अस्पृश्य आहे म्हणून त्यांना सुद्धा तिथे मारहाण करण्याचा प्रयत्न करायला ते गेले. आजपर्यंतच्या आपल्या डोक्यातली जी मानसिकता आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट धर्मानेच फक्त एखाद्या धर्माने छळलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी छळलं. कोणत्या व्यवस्थेने? जो व्यवस्था वर्ण व्यवस्था मानत होता. मग यावरती उपाय काय? मला मगाशी कोणतरी बोललं की यावरती उपाय शोधत असताना जेव्हा भारतीय राज्यघटनेचे निर्माण करण्याचा विचार ज्यावेळेस त्यांनी केला त्यावेळेस भारतीय राज्यघटना ज्यांनी कुणी वाचली असेल, मला कुणी विचारलं की तुम्ही वाचली का, तर हो, कारण माझं एमफिल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आणि मग भारतीय राज्यघटनेचा ज्यावेळी तुम्ही भाग पाहता त्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 कडे ज्यावेळी तुम्ही जाता तेव्हा भारतीय राज्यघटनेचं कलम 14 कधीतरी पाहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्थेला पुढे आणलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याला फक्त महत्त्व दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक स्वातंत्र्याला फक्त महत्त्व दिलं नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून राज्यघटना लिहित असताना कलम 14 मध्ये शब्द वापरलेत समता, समानता. एखादं व्यक्तिमत्व जेव्हा समाजासमोर येतं ते काहीतरी वागत असतं आणि विचाराने वागत असतं त्यावेळी त्याच्यावरती जे काही त्याच्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं त्याचं रिफ्लेक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती ज्या कुणाचा प्रभाव आहे त्याच्यामध्ये कबीरजींचा पण प्रभाव आहे, त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा पण प्रभाव आहे. कारण महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ यांचे खूप चांगले मित्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती यांचा प्रभाव आहेच आहे. परंतु छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्या आईने त्यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गोष्ट अशी सांगितली होती की बाळा, तू शाळेत जातोय, हा समाज तुला हिणवणार आहे, तुला बसण्यासाठी सुद्धा जागा मिळणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुला संघर्ष करावा लागणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तिथं विद्रोह करू नकोस, तिथं कुणाशी भांडत बसू नकोस, तिथं हिंसा करू नकोस. एकच काम कर, शिक्षण घे. शिक्षण हे एकमेव उपाय आहे, एकमेव गोष्ट आहे की जे तुला समाज व्यवस्थेला आणि सगळ्यांना बदलवेल. पहिल्या दिवशी घेतलेला धडा शेवटपर्यंत पाळला हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं की आपण सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हे गोष्ट पाहतो. परंतु जेव्हा आपण सर्व्हिस सेक्टर्सकडे वळतो, एखादा शिक्षक अमुक जाती धर्मातून आलाय का तरच मी शिक्षण घेईल, एखादा इंजिनियरने बनवलेलीच इमारत असेल तरच मी तिथे राहील, अमुक समाजातलाच डॉक्टर असेल तरच मी त्याच्याकडे ट्रीटमेंट घेईल, अमुक समाजातला वकीलच असेल तरच मी त्याच्याकडे जाईल. आणि मी सांगतो अशाही परिस्थितीमध्ये जर असं कोणी मानणार असेल त्याला जे जे हवंय ते सर्वोत्तम कधीच मिळणार नाही. कारण सर्वोत्तम हे जात पाहून धर्म पाहून कधीच येत नाही. आज अभिप्रेत असलेल्या भारताकडे ज्यावेळी मी आता प्रवेश करतोय त्यावेळी पहिली गोष्ट सांगतोय की समता आणि समानतेकडे जा. जर समता आणि समानतेकडे जर तुम्ही आपण नाही जाऊ शकलो तर अभिप्रेत असलेला भारत तर सोडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की राज्यघटना लिहित असताना की एखाद्या देशाची राज्यघटना कितीही सुंदर असेल परंतु अंमलात आणणारे जर धड नसतील तर त्या राज्यघटनेला अपेक्षित असणारं यश हे कधीच मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची BBC इंग्रजीला दिलेली मुलाखत आजही युट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळते. ती कधीतरी पहा की ती पाहिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं इंग्रजीमध्ये आहे
अतिशय उत्तम दर्जाचं इंग्रजी ते बोलतात आणि त्यामध्ये सांगतात की जर बैल किंवा घोड्याच्या निशाणीवरती एखाद्या इलेक्शनमध्ये कुणी जर सहभागी होत असेल तर तो निवडून येणारा बैल किंवा घोड्याच्या ताकदीचा असेलच ना असं नाही, तो कदाचित गाढव सुद्धा असू शकतो. किती उच्च विचार आहे. आणि निवडणूक प्रक्रिया तुम्हाला सर्वोत्तम उमेदवार निवडून देईलच. इतके सखोल आणि सुंदर विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. कुणीतरी मगाशी सांगितलं की त्यांचं स्त्रियांसाठी सुद्धा असणारं योगदान. खरं म्हणजे ती स्त्री कोणत्या समाजातील आहे, कोणत्या जातीतील आहे, कोणत्या धर्मातील आहे यापेक्षा जाऊन ती एक स्त्री आहे. ती एक स्त्री आहे आणि तिला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. कारण पशुत्व तर या समाज व्यवस्थेने अगोदरच अनेकांना दाखवलं होतं. मग त्या स्त्रीला सुद्धा पशुत्व मिळायला नको. कारण चूल मूल आणि फक्त पाळण्याची दोरी वगैरे इतक्या छोट्या शब्दांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांसाठीचं कार्य वर्णवावं एवढं छोटं नक्कीच नाही आहे. हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान ज्यांना कुणाला कळतं तो नक्कीच मानेल की आज एखादी स्त्री, जसं मगाशी कोणतरी म्हटलं, कोणतरी एक लहान मुलगी म्हटली की नवऱ्याच्या एकूण संपत्तीमध्ये भारतीय स्त्रियांना असणारा हिस्सा मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल. ठाणे जिल्हा पुणे जिल्हा काही नवीन नाही. भावाच्या संपत्तीमध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये सुद्धा एखाद्या महिलेला हिस्सा मिळावा, ही सुद्धा योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हिंदू कोड बिलामध्ये जेवढे काही खंड आहेत, तुम्हाला सक्सेशन ऍक्ट असेल किंवा मॅरेज ऍक्ट असेल, जे काही खंड तुम्हाला पाहायला मिळतात त्यामध्ये बऱ्यापैकी अनेक पुरुष सुद्धा आज अनेक पुरुष बोलतात की जो काही कायदे बनले ते साधारण स्त्रियांच्या पद्धतीने झुकते आहे. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी तात्कालीन परिस्थिती किंबहुना आजही त्याची गरज आहे. आणि म्हणून हिंदू कोड बिल कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललं जातं. रविवारची सुट्टी त्यावेळी मिळायची, पण कुणाला मिळायची आपल्याला सगळ्यांना माहिती होतं. रविवारची सुट्टी कामगारांना मिळावी आणि किमान वेतन प्रत्येक कामगाराला मिळावं, यासाठी मिनिमम वेजेस ऍक्ट सारखा कायदा ज्यावेळी व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये कायदा मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी हा कायदा सुद्धा पारित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला जरी धर्मांतराची घोषणा केली असली तरी धर्मांतर करण्यासाठी 1956 साल उगावं लागलं. कुणाला तरी प्रत्येकाला प्रश्न पडतो की असं काय झालं एवढे वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटाकडे जाताना हे सुद्धा लिहून ठेवलंय की मी वाट पाहिली आहे की ही समाज व्यवस्था बदलेल, या समाजातली वर्ण व्यवस्था बदलेल. या समाजातली समाजव्यवस्था वर्णव्यवस्था बदलण्यासाठी 20 वर्ष वाट पाहिली. महात्मा गांधींनी सुद्धा पत्र लिहितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की धर्मांतराबद्दल तुम्ही परत एकदा विचार करण्यात यावा. कारण तुम्ही जर एवढं मोठं पाऊल उचललं तर प्रचंड मोठा हाहाकार याच्यामध्ये होऊ शकतो. 20 वर्षानंतर सुद्धा जाणवलं काही होत नाही आणि म्हणून जगाच्या पाठीवरील सर्वात मोठं धर्मांतर आपल्याला पाहायला मिळालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भारताकडून ज्यावेळी आपण पुढच्या टप्प्याकडे जातो तेव्हा राज्यघटना जर नीट पाहिली तर सगळं काही त्याच्यामध्ये कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा मसुदा लिहित असताना त्यांना अभिप्रेत असलेला भारत तेव्हाच लिहून ठेवलाय की काय होतं त्यांना अपेक्षित. दुसरी गोष्ट आहे की स्वातंत्र्य, प्रत्येकाला आपलं आपलं स्वातंत्र्य उपभोगता यावं आणि ते फक्त स्वातंत्र्य एकाच प्रकारचं नसावं. राज्यघटनेमध्ये जेवढे काही नमूद स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये 6 प्रकारची जी मूलभूत स्वातंत्र्य दिले ते प्रत्येक स्वातंत्र्य आपल्याला अनुभवता यावं. दुर्दैवाने आपण त्या स्वातंत्र्याकडे तर दुर्लक्ष केलं, परंतु आपल्या अधिकारांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ज्यावेळी आरक्षण हा शब्द जोडला जातो तेव्हा खूप संकुचित वृत्तीने त्याच्याकडे पाहिलं जातं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही राज्यघटनेमध्ये अपवादांमध्ये जे काही नमूद केलेलं असलेलं जे काही रिझर्वेशन आहे किंवा जे काही आरक्षण आहे ते किंवा त्याचा वापर करून मिळणारं जे आरक्षण आहे ते काय फक्त एकच प्रकारचं आहे का आणि एकाच समुदायाला मिळणार आहे का? आरक्षण हा शब्द प्रचंड मोठा आहे. त्याचा असणारा समावेश आणि आवाका हा सुद्धा खूप मोठा आहे. तो सुद्धा आपल्याला नीट आणि समजून घ्यावा लागेल. आणि हे सगळ्याचा वापर करून ज्यावेळी खरं म्हणजे त्या विषयावरती जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. 2025 मध्ये मला जर कोणी विचारलं की 1956 किंवा 1946 पासून आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बदल काय झालाय तर मी सांगेल माणसं शिकली, माणसं स्वयंकेंद्री झाली, माणसाचा समाजाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले आणि उघड्या डोळ्याने पाहण्याची नजर संपली. शेजारी आपल्या आसपास काहीतरी घडतंय याच्याकडे सुद्धा उघड्या डोळ्याने नजर आमची पाहण्याची वृत्ती राहिली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक अधिकारांचा वापर करून किंवा
या देशाच्या संविधानिक अधिकारांचा वापर करून आम्ही एखाद्या क्लास 1 पदावरती बसतो आणि महिन्याभरात किंवा 2 महिन्याच्या आतमध्ये 5-10 हजाराची लाच घेताना पकडले जातो, जी की शपथ घेतलेली असती संविधानिक कार्य करण्याची, आणि त्यावरती सुद्धा व्यक्त होताना आमच्याकडे पुरेसा वेळ नसतो. मी तर नेहमी सांगतो की परदेशामधून एखादा व्यक्ती भारतात यावं आणि या देशामध्ये त्यानं दहशतवाद माजवावा, यापेक्षा सुद्धा जास्त भयंकर गोष्ट या देशामध्ये राहून हा देश पोखरण्याचं काम ज्या व्यवस्था करतात, जी लोक करतात, ते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत काय होता? मी जसं सांगितलं की त्यांनी ठरवलं असतं की स्वतःला गर्भ श्रीमंत करायचं तर खूप सारं करू शकले असते. आज दुर्दैवाने आम्ही सगळे विसरलोय. आमचे अधिकार काय? लोकांना हे सुद्धा जाणवत नाही की एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी. एखादा कलेक्टरच्या खुर्चीमध्ये बसलाय तर तो लोकसेवक म्हणून बसलाय, आणि हे तेव्हा आम्हाला कळेल जेव्हा आम्ही संविधानिक तरतुदी आमच्या रक्तामध्ये रुजू, फक्त डोक्यामध्येच नाही, जेव्हा त्या आमच्या रक्तामध्ये रुजू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत हा नक्कीच नव्हता जो आज आम्हाला पाहायला मिळतोय, जो की फक्त एक समाज व्यवस्थेचा तिरस्कार करेल, वेगवेगळ्या जाती धर्मांचा तिरस्कार करेल. दुर्दैवाने काही दिवसांपासून आपण पाहतोय, गेल्या काही अनेक वर्षांपासून पाहतोय, काही महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे बोलावं लागतं. हे राजकीय व्यासपीठ नाही, राजकारणावरती बोलायची पण इच्छा नाही, परंतु इथं जे कुणी बांधव बसलेले असते, तुम्ही कोणत्याही समाजातून असाल, कोणत्याही जातीतून असाल, कळकळीची विनंती आहे की आपल्या बरोबर असणारा एखादा व्यक्ती अमुक अमुक जातीतला आहे म्हणून त्याचा तिरस्कार करू नका. काकणभर गुणवत्ता आपल्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त असू शकते. समानतेने आणि समतेने वागा. की आपल्याला जर कधी रक्ताची गरज पडली, सोशल मीडियावरती मेसेज वाचून तुम्ही तप्पी झालेलं असाल, आणि जर ते 350 मिली रक्तावरती कुठल्या जर जातीचा उल्लेख असता, तर मला असं वाटतं रक्ताविना अनेक लोक मेली असती. त्यामुळे समता ही आपल्या रक्तामध्ये चालली पाहिजे. जी काही जाती व्यवस्था, ज्याच्यामध्ये जाती व्यवस्थेवरती आणि धार्मिक भांडणांमध्ये ज्यांना कोणाला पोळी भाजवायची त्यांना भाजू देत. आपण सर्वजण सुशिक्षित आहोत. अनेक किलोमीटरचं अंतर पार करून आपण इथे राहायला आलो, स्थायिक झालो. वेगवेगळ्या धर्म आणि जात समुदायाची लोक वेगवेगळ्या सोसायटीमध्ये राहतात. अर्ध्या रात्रीला अडचण आली तर आपल्या शेजारचा जात पाहून कधी मदत करेल की नाही मला शंका आहे. माणूस पाहून त्यानं मदत केली पाहिजे. इतकी सर्वोच्च मानवता साधारण आपल्यामध्ये रुजली पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही तेच आहे. त्यांच्या ज्ञानाची दखल कुठे कुठे घेतली गेली सगळ्यांना माहिती असेल. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेली ही व्यक्ती इतकी मोठी झाली की त्यांनी भारतीय राज्यघटनेचं संविधान लिहावं, अनेक पुस्तकं लिहिली, अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पदव्या घेतल्या. म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांच्या हस्ते झालं. त्यावेळी बराक ओबामा यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की अमेरिका जरी 1776ला स्वतंत्र झाली तरी पूर्ण अमेरिका स्वतंत्र झालीच नव्हती. जसं आपल्याकडे जातीवाद हे कलंक होता, तसा अमेरिकेमध्ये वर्णवाद हा कलंक होता. श्वेतांना मिळालं स्वातंत्र्य, कृष्णवर्णीयांना स्वातंत्र्य. तुम्ही मला विचाराल तर कधी मिळालं? मी असं म्हणेन की काही प्रमाणात 1860ला आणि काही प्रमाणामध्ये अलीकडे 1960च्या आसपास. म्हणजे ज्याला कुणाला सर्च करता येत असेल त्यानं घरी गेल्यानंतर मी जी काही नावं सांगेल ती नावं सर्च करा, तुम्हाला कळेल की अमेरिकेमध्ये सुद्धा कोणती परिस्थिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर कुणाकडनं प्रेरणा मिळाली असेल आणि मला जर थोडीफार तुलना करावीशी वाटली तर अब्राहम लिंकन यांच्यासोबत मी फक्त त्यांची थोडीफार तुलना मी त्यांच्यासोबत करू शकेन. हे सगळं अमेरिकेमध्ये जर पाहायला मिळालं तर भारतामध्ये सुद्धा त्याच्या कैक पटीने कैक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं किंवा मिळत होतं. अमेरिकेमध्ये अनेक संशोधनं झाली किंवा अमेरिकेमध्ये अनेक गोष्टी झाल्या, पण वर्ण व्यवस्था मात्र आजही पाहायला मिळत होती. बराक ओबामा यांनी सांगितलं किंवा त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की मी एक कृष्णवर्णीय या अमेरिकेसारख्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो कारण प्रेरणा मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली. आणि कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर असणाऱ्या पुतळ्याच्या खाली लिहिलेले शब्द जे आहे काय ते सगळ्यांना ज्ञात सुद्धा असतील तरी सांगतो. द सिम्बॉल ऑफ नॉलेज,
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. म्हणजे लक्षात घ्या, भारतीय सुपुत्राची दखल कोलंबिया सारख्या विद्यापीठाने घ्यावी आणि भारतीय सुपुत्राचा पुतळा जगाच्या ज्ञानवेशीवरती बसवला जावा, ही ताकद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाची. म्हणजे अमेरिकेसारखं कोलंबिया विद्यापीठ सुद्धा मानतं की आमच्या विद्यापीठातून शिकलेला एक व्यक्ती हा जगाच्या ज्ञानवेशीवरती पुतळा बसण्या इतपत गुणवत्तावान होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जी लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये एकमेव प्रतिमा जी आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे लक्षात घ्या की जर आपल्याला खरंच प्रेरणा घ्यायची असेल, मोठं व्हायचं असेल, तर इतकं मोठं होता आलं पाहिजे. आणि मी कायम सांगतो की आपण मोठे होतो हे फील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःपासून तयार करायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर गणवेश तुम्ही जर पाहिला असेल, राहण्यामध्ये असणारा टापटीपणा ते विचारांमध्ये तो झळकणं, इथपर्यंतचा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये केला. आज वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक वक्त्यांनी आपापल्या भाषणांमधून, आपापल्या शब्दांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलं. माझ्याकडे आलेला जो विषय होता अभिप्रेत असणारा भारत, खरं म्हणजे त्याच्यावर चिंतन करावं कितीही वेळ केलं तरी कमीच आहे. परंतु मला माहिती आहे की आज सकस आणि खूप मनाला त्रास देणारं किंवा मेंदूला ताण देणारं आजची समाज व्यवस्था, आजचे तरुण, आजची सगळी वर्ग व्यवस्था स्वीकारेलच असं नाही. आज हा टिटवाळा महोत्सवचा हे 10वं पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना आजची सायंकाळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या मंचावरती हा मला वाटतं पहिला दिवस असा असावा. गेली 10 वर्ष आपण जर सरासरी 8 ते 10 दिवसाने जर पकडलं तर 80 दिवस हा टिटवाळा महोत्सव जर आपण सादरीकरण पकडलं तर आजचा पहिला दिवस आहे की आजच्या पहिल्या दिवशी कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम न घेता फक्त या सांस्कृतिक मंचाला विचार मंच बनवण्याचं काम टिटवाळा महोत्सव समिती आणि विजय भाऊंच्या माध्यमातून केलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि अतिशय सुंदर असा प्रयोग केला. मगाशी भाऊंनी सांगितलं की मला आनंद आहे की जो कुणी ते येतोय की अध्यक्ष महोदय आणि एवढे बोलून जरी माझे भाषण संपवतोय किंवा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलो असे 2-4 जरी शब्द बोलले, आजचा हा त्याचा छोटासा आत्मविश्वास भविष्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वासामध्ये परावर्तित होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जबरदस्त संसदपटू, वाक्पटू आणि जबरदस्त असे योद्धे होते. कारण राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं, बॉम्बे प्रोव्हिन्शियल असेंब्लीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं, संविधान सभेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. दुर्दैव होतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेची जेव्हा निवडणूक लढवली, दुर्दैवाने पराभूत झाले आणि तदनंतर बंगाल प्रांतामधून खुलना नावाच्या मतदारसंघातून ते निवडून आले. पुढे जाऊन तो सुद्धा पाकिस्तानचा भाग झाला आणि मग पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून यावं लागलं. म्हणजे संविधान सभेमध्ये प्रवेश करण्यासाठी सुद्धा 3 संघर्ष करावे लागले. आपल्याला वाटतं की छोटा मोठा संघर्ष, अनेक जणांनी त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की लहानपणी त्यांनी दिव्याखाली सुद्धा अभ्यास केला. संघर्ष मी सांगतो त्यांच्या 5वीलाच पुजला होता, परंतु संघर्षातून जन्माला येतो त्याला वटवृक्ष म्हणतात. तो वटवृक्ष ज्ञानाचा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत असताना कळकळीची विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि ज्ञान, अगाध ज्ञान संपत्ती, अफाट असणारं वाचन हे आमच्यापर्यंत पोहोचवावं. आज मोबाईलच्या दुनियेमध्ये वावरत असताना आमचं पोरगं घरामध्ये फक्त शांत राहावं म्हणून त्याच्यामध्ये हातामध्ये मोबाईल देणाऱ्या आयांची तुलना भीमाईशी केव्हा केली जाईल, जेव्हा ती त्याला सांगेल की बाळा शाळेमध्ये जात असताना आपल्याला शिक्षण घ्यायचंय. ते वाक्य सगळ्यांना माहिती आहे, शिक्षण वाघिणीचे दूध आणि पिल्यानंतर प्रत्येक जण गुरगुरतो. परंतु हेही तितकंच खरं आहे, एखाद्या समाजाची अवस्था आणि व्यवस्था बदलवण्याचं काम सुद्धा हे शिक्षण करतं. आणि ते शिक्षण मनापासून घेतलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की फक्त विषय वाचणं म्हणजे शिक्षण नव्हे आणि एखाद्या वर्गामध्ये 90-95% घेणं म्हणजे सुद्धा शिक्षण नव्हे. एकूण सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करत असताना तो अभ्यास मी ज्या समाजातून येतो, ज्या व्यवस्थेतून येतो, ज्या देशातून येतो, ज्या राज्यातून येतो, त्या लोकांप्रती कशा पद्धतीने वापरता येईल असं सर्वांगीण असणारं शिक्षण तुम्ही आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. वेळ फार झालाय, जे कुणी बसले फार आनंद आहे
की जे कोणी असा विचारमंच ऐकण्यासाठी बसले, मला अपेक्षित होतंच की अशा प्रकारचे ज्ञान विचार ऐकण्यासाठी फार कोणी इच्छुक नसतं. पण जर इथं कुठली झणझणीत लावणी असती तर इथे सुद्धा उभी राहायला जागा नसते. दुर्दैव आहे आपल्या व्यवस्थेचं, परंतु हरकत नाही. हे माहीत असताना सुद्धा विजयभाऊने आजचा मंच महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती किंवा त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी खाली ठेवला. जसंही माझं बोलणं झालं, कारण गेली 2-1 वर्षांपासून साधारणतः वेळ कमी असल्या कारणाने अन्यथा निवेदक म्हणून मी काम केलेलेच. खरं म्हणजे या महोत्सवाच्या प्रती बोलत असताना 2 मिनटं घेईल आणि नंतर मी माझं सगळं मनोगत संपवेल. हा महोत्सव आहे कारण गेले अनेक वर्ष म्हणजे 2013-14 पासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वक्ता म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती बोलत आलेलोच आहे. वक्ता म्हणून होतो आणि जेव्हा टिटवाळ्यामध्ये स्थायिक झालो तेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवेदन हा जो गोष्ट आहे, राजकीय किंवा एखाद्या प्रशासकीय कार्यक्रमाचं केलंच, सांस्कृतिक मंचाचं आणि मग पुढे जाऊन निवेदक म्हणून, खरं म्हणजे या मंचाने मला निवेदक बनवलं. खूप काळ निवेदक म्हणून काम केलं आणि आज पुन्हा एकदा माझ्या मूळ शैलीमध्ये किंवा वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली. विजयभाऊंनी फोन केला की असं असं आहे की या दिवशी आपल्याला हा मंच, सुंदर उपक्रम आहे, सुंदर विचार आहेत की परिणामी पुढे उभी राहणारी गर्दी किंवा उपस्थित होणारी गर्दी ही तोलामोलाची आणि टोकडी जरी असेल, परंतु ती खरं म्हणजे ज्याला वाटतंय की आपल्या पिढ्या घडाव्या, ज्याला वाटतंय आपली बालकं घडावी, ज्याला वाटतंय की आपल्याला समाज कळावा, ज्याला वाटतंय की मला जग कळावं, ती असेल. म्हणून विजयभाऊ, संपूर्ण टीम, टिटवाळा महोत्सवाचे सगळे शिलेदार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जेवढ्या काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती. आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांचे विचार प्रत्येक भारतीय नागरिक जात, समाज, वर्ण याच्या पलीकडे जाऊन डोक्यामध्ये घेईल आणि त्यांना अभिप्रेत असलेला भारत घडवेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सागर सर. अतिशय महत्त्वाच्या आणि मोजक्या मनोगतामधून तुम्ही व्यक्त झालेला आहात. आपण जी वक्तृत्व स्पर्धा घेतली होती त्या सगळ्या स्पर्धकांनी, जेवढ्यांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांनी मंचावर यायचं आहे. ज्या ज्या स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या प्रत्येकाने मंचावर यायचं आहे. सगळे ज्यांनी एवढा प्रेरणादायी आणि क्रांतिकारी विचार आपल्या समोर मांडला ते ॲडव्होकेट सागर सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या टिटवाळा महोत्सव 2025चे आपले सगळ्यांचे लाडके आयोजक विजयभाऊ यांना विनंती करतो की आपण सागर सरांचा सन्मान करायचा आहे. ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता ते सगळे इथे या. बाकीचे कुठे आहेत? अरे वा वा. म्हणजे बाहेरच्या आघाडीवर लढाई करत असताना घर सांभाळणारं सुद्धा कुणी असावं लागतं. आपण हे सगळं बाकीचं करत असताना घर सांभाळणाऱ्या म्हणजे अगदी सागर सरांना सांभाळणाऱ्या आणि सागर सरांचं घर सांभाळणाऱ्या ॲडव्होकेट अक्षया मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. हा व्यवसाय तोही सांभाळणं फार गरजेचं आहे आणि ते म्हणजे जवळजवळ तारेवरची कसरत आहे. घर सांभाळून व्यवसाय सांभाळणं फार जिकरीचं काम आहे. ते सगळ्यांना नाही जमत ते शिवधनुष्य पेलणं. वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांनी मंचावर यायचं आहे. टाळ्या टाळ्या वाजवत जा. ही सवय आपण लावून घेऊया.
सागर सर, खरं तर तुम्ही पहिल्यापासून टिटवाळा महोत्सव म्हणजे सागर सरांचा आवाज, बरेच जण मला बोलायचे की जगातील 100 सर तुम्ही काहीतरी देश वाढवलेत, 192 होते 198 झालेत, तर जगातील 198 देशा 192 देशांमध्ये लाईव्ह दिसणारा हा प्रोग्राम, असा आवाज ज्यांच्या कानी ज्यांच्या माध्यमातून जायचा ते सागर सर, आणि तो आवाज ऐकून टिटवाळा महोत्सवमध्ये एक नवचैतन्य आमच्या सर्व शिलेदारांमध्ये निर्माण व्हायचं. खरं तर बऱ्याच जणांना बऱ्याच चांगल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो, भलत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. सागर सरांचं बिनसलंय, हडवळे सरांचं बिनसलंय, पंकज सरांचं बिनसलंय, असं काही नाही आहे. हडवळे सर पण समोर आहेत, त्यांनाही वरती बोलवणारच आहेत. सागर सरांचा व्याप वाढलेला आहे, कारण की जसा जसा माणूस कामाधंद्यात जातो त्याच्यानंतर त्याआधी आता त्यांची व्याप्ती म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तरी मुंबईपर्यंत होती हायकोर्टात. ह्या वर्षी ते मी आठवड्यातनं 10 दिवसातनं एकदा बघतो, न्याय मंदिराचं सर्वोच्च स्थान सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय इथे त्यांचं स्टेटस असतं दिल्लीला. त्याच्यामुळे जसे जसे माणसाचा व्याप वाढतो तसं तसं, कारण की काय आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आपण बरेचसे लोक जंक फूड इतर जे काही गोष्टी खातात त्याच्यामुळे त्यांच्या ह्युमिनिटी पॉवर्स किंवा इतर जे काही ज्या काही गोष्टी, तर त्या थोडंसं आपला थकवा जाणवतो बऱ्याचशा गोष्टी. आणि शेवटी तुम्हाला पण माहीत आहे टिटवाळ्यावरनं मुंबईला जाण्यासाठी ट्रेन व्यवस्था कशी आहे. कितीही जरी आपण ट्रेन वाढवल्या तरी पण परिस्थिती जैसे ती तशीच राहणार, कारण की लोकांचा ओढा हा महाराष्ट्राकडे, मुंबईकडे, मुंबईतील उपनगरांकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच्यामुळे माणूस जाताना येताना थकून जातो. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की जे पुरुष बाहेर कामाला जात असतात मुंबई साईडला, तर त्यांच्या बायकांनी त्यांना येताना कृपया त्रास देऊच नाही. कारण की खरी गोष्ट आहे सर, विकास सर, कारण की तिकडनं किंवा इकडनं जरी माणूस मुंबईला गेला एकदम टकाटक नवीन कपडा घालून, तो तिथे जाईपर्यंत चुरगळलेला असतो, जुना असतो, शर्टिंग निघालेली असते, एवढी धक्काबुक्की ट्रेनमध्ये होत असते. त्याच्यामुळे माणूस थकतो, घरी येतो. घरी आल्यानंतर मग आता आधी जेव्हा सागर सर म्हणजे फॅमिली कमी होती तेव्हा सागर सर पूर्ण वेळ आमच्या बरोबर होते. आता फॅमिली वाढली, 4 जण आहेत, त्याच्यामुळे मुलांना देखील वेळ द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे सगळं आहे. आमचे हडवळे सर तर त्यांचा प्रवास म्हणजे दिवसातनं 300 किलोमीटर होत असतो असा माझा अंदाज आहे. 250 तर कुठेच नाही, 250 किलोमीटर म्हणजे आपण जर बोललो तर इथनं शिर्डीच्याही पुढे असा प्रवास ते करत असतात. त्याच्यामुळे ते आता थकवा वाढत असेल किंवा काय, पण मोबाईलच्या माध्यमातून आम्ही सर्व एका ग्रुपमधनं कनेक्ट आहोत. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की ही मंडळी नाही आहे, तर ती आता इथे आहे म्हणून हे बोललो. बाकी आमचं प्रेम, आमच्या सर्वांच्या एक दुसऱ्यांच्या प्रती असणाऱ्या भावना, ज्या काही गोष्टी आहेत त्या सदैव अशाच राहतील आणि त्या अशाच राहू दे, हे गणपती चरणी प्रार्थना करतो. सर आत्ता मला तेच सांगतायत की तुम्ही सांगा, आम्ही फोनवर तासन तास बोलतो. ते सगळ्यांना माहिती आहे, ते काही सांगायची गरज नाही. आपण काही एवढं हलक्या कानाचं आहे नाही, बरोबर. फक्त लोकांमध्ये काहीतरी एक चर्चा